सर्वांना माझा नमस्कार. आज आपण पाहतोय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्याच्यातले दोन भाग आर्टिफिशियल रिप्रोडक्शनचे, कटिंग अँड ग्राफ्टिंग अलॉंग विथ देअर एक्झाम्पल्स. एक्झाम वाईज जे इम्पॉर्टंट आहे तो पार्ट आपण पाहतोय आणि टेक्स्टबुकचा लाईन बाय लाईन रीडिंग अँड टीचिंग आज आपण बघतोय. हा झाला चॅप्टरचा पहिला पेज. पहिला हेडिंग रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, चॅप्टर नंबर 1 ऑफ स्टेट बोर्ड बायोलॉजी. आपण लाईन बाय लाईन जात होतो. मागचे 2-3 व्हिडिओजमध्ये मी हे सगळे टॉपिक्स टाकलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढच्या पेजवर सरकतो आहे, दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड इट्स आर्टिफिशियल मेथड्स. चला, मागच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पेज आपला घेतला होता, रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स. त्याच्यातला पुढचा पार्ट आपण कंप्लीट करतो आहे आता. कॅन यू रिकॉल, म्हणजे हे एक्झाम्पल्स तुम्हाला याआधी 12वीच्या आधी तुम्हाला येऊन गेलेले आहेत. द कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? द रिप्रोडक्शन इन प्लांट्स इज कॅरिड आउट अदर दॅन फ्लावर. रिप्रोडक्शन अशा भागांनी केलं जातं जे की फ्लावरचे भाग नाही आहेत, त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता जर उलटं विचारलं आपण तर, की जर फ्लावरचे पार्ट असतील तर त्याला काय म्हणणार? दॅट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. राईट. सो फ्लावरचा पार्ट हा वेगळा येतो आणि फ्लावरचा पार्ट हा वेगळा येतो आणि अदर दॅन फ्लोरल पार्ट्स हे टोटली वेगळे येतात. द कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन, त्याच्यामध्ये मग अदर दॅन फ्लोरल पार्ट्स कुठले येणार येऊन जाऊन प्लांट्सचे? एक तर आहे रूट, दुसरं आहे लीफ, तिसरं आहे स्टीम. सो द एक्झाम्पल्स आर गिवन हिअर फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. दीज प्लांट्स यूज दीज प्लांट पार्ट्स. एक आहे रूट्स, दुसरं आहे लीफ, तिसरं आहे स्टीम. आता याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते रिकॉल का म्हणलेलं आहे? कारण याच्याविषयी जे डिटेलिंग आहे ती 11वीच्या सायन्सच्या बुकमध्ये दिलेली आहे. जेव्हा आपण 11वीचं लाईन बाय लाईन घेणार आहोत त्यावेळेला आपण ते सगळे एक्झाम्पल्स परत एकदा बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये दिलेले एक्झाम्पल्स बघा काय काय दिलेले आहेत. स्वीट पोटॅटो, एस्पॅरागस किंवा लीफ वाईज ब्रायोफायलम, स्टीम वाईज रायझोम, ट्यूबर्स, बल्ब्स. हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत की तुम्हाला फुलाच्या थ्रू जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला बिया लावण्याची गरज नाही. तुम्हाला हे अदर दॅन जे प्लांट पार्ट्स आहेत त्यांच्यापासून रिप्रोडक्शन होऊन जातं. काडी लावणे, नाही आपण गुलाबाची काडी लावतो, जाईची काडी लावतो आणि नवीन झाड उगवतं. तेच आता पुढे दिलेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. नाव वी विल गो थ्रू इट. Vegetative plants reproduce asexually through their vegetative parts. Vegetative parts means parts other than flower. Hence, the new plants formed are genetically identical to their parents. आता स्वाभाविक आहे, समजा एखादी जाईची काडी लावली तर त्या आधीच्या जाईला जे फुलं होते तेच फुलं नवीन जाईला पण येणार, कारण त्याचाच झाडाचा भाग कट करून आपण दुसरीकडे लावलेला आहे. व्हेरी ऑब्वियस. आता लाल गुलाबाची काडी जर लावली तर पिवळा गुलाब येणार आहे का? त्याला शक्यच नाही आहे. ज्याची काडी तोडून आपण लावतो तेच येणार. सो दीज न्यू प्लांट्स आर मच मोर आयडेंटिकल टू दर पॅरेंट प्लांट्स. वाय? बिकॉज वी आर जस्ट टेकिंग द बॉडी पार्ट्स ऑफ द पॅरेंट प्लांट अँड देन वी आर रिप्रोड्युसिंग द न्यू ऑर्गॅनिझम. म्हणून तिथं सिमिलॅरिटीचं खूप जास्त प्रमाण असणार. आता याच्यात 2-3 गोष्टी येतात. सिमिलॅरिटीज असण्यामुळं काय काय होणार आणि नसल्यामुळे काय काय होणार. सिमिलॅरिटीजमुळे काय होतं, इतकं आयडेंटिकल असतं हे नवीन प्लांट जुन्या प्लांटच्या, की जर का जुन्या प्लांटवरती एखादी कीड जर पडली, एखादी कीड जर लागली जुन्या प्लांटला तर ती नवीन प्लांटलासुद्धा लागून जाते. हा एक मोठा धोका या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनच्या बाबतीत होतो. जर जुन्या प्लांटला काही डॅमेज झाला, होऊ शकत असला, तर तोच डॅमेज मोठ्या प्लांटला होण्याची शक्यता पण वाढते. नॅचरल डॅमेज, राईट. आणि
दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग याच्यामध्ये व्हेरिएशन कुठलंच येत नाही, म्हणजे बदल येत नाही. इट इज इव्होल्युशन. त्या इव्होल्युशनला मात्र व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनचा बेनिफिट मिळत नाही, कारण व्हेरिएशनच नाही, त्यामुळं बदल नाही, येणाऱ्या जनरेशनमध्ये बदल नाही, तर मग तुमचं पुढचं काहीच होत नाही इव्होल्युशनचं. ओके, सो इट इज नॉट बेनिफिशियल फॉर इव्होल्युशन. There are also few methods which may not occur naturally in plants. आता अशा कुठल्या मेथड्स आहेत ज्या नॅचरली ऑकर होत नाहीत, म्हणजे त्या आर्टिफिशियली केल्या जातात, ते पण आपण पुढे पाहतो आता. Agriculture and horticulture exploit vegetative reproduction in order to multiply fresh stock of plants. Artificial methods are used to propagate desired varieties according to the human requirements. The various methods are as follows. आता ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर म्हणजे काय? आपल्याला पाहिजे असणाऱ्या गोष्टींनुसार हे चेंजेस केले जातात. जसं की आपण आत्ता बघितलं, समजा आपल्याला पाहिजे असलेलं म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल गुलाबाची शेती आहे. गुलाबाच्या शेतीनुसार त्यांच्या काड्यांची कटिंग केली जाते, लागवड केली जाते आणि गुलाबाची शेती केली जाते. आज आपण कुठलंही रिलिजन घ्या, कुठलाही फेस्टिवल घ्या, कुठल्याही रिलिजनचा, तो फुलांशिवाय कंप्लीट होत नाही. मग अशा वेळेला आपण त्यांची लागवड, त्यांची शेती करून त्याचा बिझनेस करू शकतो. पण मग हे काय झालं, हे आपोआप आलेत का ते फुलं, आपोआप उगवले का? नाही, त्याला आपण आपल्या पद्धतीने ती लागवड करतो. दॅट इज कॉल्ड ॲज हॉर्टिकल्चर. सो ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर आर द आर्टिफिशियल मेथड्स, नॉट नॅचरल. सो दे आर कन्सिडर्ड ॲज आर्टिफिशियल मेथड्स ऑफ vegetative propagation. Cutting. The small piece of any vegetative part of a plant having one or more buds is used for propagation. Example, stem cutting, that is rose, bougainvillea. Leaf cutting, sansevieria. Root cutting, blackberry. आता हे एक्झाम्पल्स जे आहेत हे तुम्हाला खूप चांगले लर्न करावे लागतात. कटिंगमध्ये काय केलं जातं की एक तर बड कटिंग असते किंवा बडचा विचार करून केलेली कटिंग असते. आता समजा एखादं जाईची काडी लावायची आहे किंवा गुलाबाची काडी लावायची आहे, तर कुठलाही हुशार शेतकरी जेव्हा गुलाबाची काडी कट करतो लागवड करण्याच्या हिशोबाने, त्यावेळेला तो आधी चेक करतो की त्या खोडावरती किंवा जी ती गुलाबाची काडी आहे त्याच्यावरती बर्ड्स किती आहेत, डोळे ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये, डोळे किती आलेले आहेत त्याच्यानुसार ती कटिंग स्टीम चेक केली जाते आणि मग कट मारून त्याची लागवड करण्यात येते. आता हा जो कट असतो लागवड करतानाचा, हा तिरपा कट असतो, कधीच असा आडवा कट जात नाही, तो असा तिरपा असतो आणि मगच त्याची जमिनीत लागवड करतात, जेणेकरून तो स्पीडने त्याची मुळं वगैरे तयार करू शकेल किंवा तो फिक्स होऊ शकेल जमिनीमध्ये. हे बघा, इथे जर तुम्ही स्टीमचे जे खालचे टोकं आहेत ना, ते जर चेक केले तर तुम्हाला ते तिरपा कट तिथं आरामात दिसू शकतो. ओके, सो रोजचे जेव्हा कमर्शियल लेवलला लागवड होते ना, त्यावेळेला असे कट्स देऊनच त्याची लागवड केली जाते. आता तुम्ही जर का असं ऊसाची वगैरे लागवड पाहिली, तर ऊसाची लागवडसुद्धा जेव्हा केली जाते ना, त्यावेळेला जे नोड्स आणि इंटर नोड्स आहेत त्याचा विचार तर घेतलाच जातो, पण त्या नोड्सवरती आधी डोळे चेक केले जातात, आधी बर्ड्स चेक केले जातात, डोळे चेक केले जातात, जेणेकरून त्याची लागवड तशा पद्धतीने होईल आणि त्या डोळ्यांच्या तिथूनच स्प्राउटिंग होते आणि नवीन प्लांट जनरेट होतो. सो कटिंगच्या वेळेला हे जे बर्ड्स दिलेले आहेत, वन ऑर मोर बर्ड्स इज यूज्ड फॉर प्रोपागेशन, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लागवडीच्या हिशोबाने. Now next method is artificial method is grafting. Here parts of two plants are joined in such a way that they grow as one plant. In this method, the part of stem containing more than one buds, that is called as scion, is joined onto a rooted plant called as stalk, and this is called as grafting. आता बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, जर तुम्ही कोकण वगैरे साईडला जर गेलात ना, इकडे जे येणारा जो आंबा आहे
उगवणारा, तो ॲक्च्युअली तिकडचा आंबा नाहीच आहे. पण मग तिकडे त्यांनी काय केलेलं आहे, जो तिकडे उगवणारा आंबा आहे त्याला प्लांट असताना म्हणजे छोटंसं प्लांटलेट असताना त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा वरचा भाग कट करून टाकतात आणि दुसरा जो प्लांट तिथे लावायचा होता, जो आंब्याचा प्रकार तिकडे न्यायचा होता, त्या प्लांटचा पार्ट घेतलेला आहे वरचा आणि त्या दोघांना बरोबर व्ही शेपमध्ये कट करून दोघांना मर्ज करून त्याला धाग्याने गुंडाळून ठेवतात. कालांतराने असं होतं की ते मर्जिंग होऊन जाते त्या टिश्यूजची त्या एरियामध्ये. दिस टोटल प्रोसेस इज कॉल्ड ॲज ग्राफ्टिंग. आता खाली पुढे एक्झाम्पल जे दिलेलं आहे बर्ड ग्राफ्टिंगचं, त्याच्यामध्ये काय केलं जातं, गुलाबाचे जे कळ्या वगैरे आहेत ना, त्या कळ्यांची पण ग्राफ्टिंग केली जाते. म्हणजे एका प्लांटची कळी काढतात, बड काढतात आणि दुसऱ्या प्लांटचा पण बड काढतात आणि ह्या बडला त्या बडच्या जागेत लावून त्याला धाग्याने गुंडाळतात. कालांतराने तिथून निघणारी जी ब्रांच आहे ती दोन्ही फ्लावरचे कलर्स घेऊन ग्रो होते आणि रंगीबिरंगीचे मिक्स फ्लावर्स त्या ब्रांचला येतात. अशा प्रकारची ग्राफ्टिंग केली जाते बड ग्राफ्टिंगमध्ये. पण ते म्हणजे खूप रेअर गोष्टी आहेत ह्या ग्राफ्टिंगच्या. एकतर पहिला महत्त्वाचा मुद्दा इथं एक्झाम वाईज, नीट वाईज अँड स्टेट बोर्ड वाईज काय लक्षात ठेवायचं आहे की ग्राफ्टिंग जी पॉसिबल आहे ती कॅम्बियम टिश्यू जर असेल, कुठे प्लांटमध्ये कॅम्बियम टिश्यू जर असेल तरच ती पॉसिबल आहे, अदरवाईज ग्राफ्टिंग होत नाही. मग पुन्हा प्रश्न येतो की मग आता कॅम्बियम टिश्यू कशात आहे, तर कॅम्बियम टिश्यू जी आहे ती डायकॉट्समध्ये प्रेझेंट असते, मोनोकॉट्समध्ये ती कधीच नसते. सो ग्राफ्टिंग इज पॉसिबल ओनली इन डायकॉट्स, नॉट इन मोनोकॉट्स. ओके. Whereas budding is also called as bud grafting, in which only one bud is joined to the stalk. Example is apple, pear, rose, etc. या सगळ्यांमध्ये ग्राफ्टिंग, बड ग्राफ्टिंग केली जाऊ शकते. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. हे बघा इथे दाखवलेलं पण आहे चित्र, कशा पद्धतीने त्यांनी बड ग्राफ्ट केलेलं आहे आणि इकडच्या बाजूला त्यांनी हे बघा रोजचंच दिलेलं आहे. म्हणजे रोजमध्येच हे केलं जातं जेणेकरून मल्टी कलर फ्लावर्स किंवा फ्लावर तोच असतो आणि त्याच्यावरती रेषा रेषा येतात दुसऱ्या रंगाच्या. सो इट इज क्वाईट पॉसिबल, बट इट हॅपन्स ओनली इन द डायकॉट्स. इट हॅपन्स ओनली इन द डायकॉट्स अँड नॉट इन द मोनोकॉट्स. क्लिअर इथपर्यंत?